नमस्कार, मी रश्मी मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भोगीसाठी लागणारी भाजी. हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणाऱ्या ह्या भाज्या याच्यामध्ये आपण वापरतो. चला तर पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य काय काय घ्यायचं आहे ते. इथे मी घेतलेला आहे घेवडा घेतलेला आहे साफ करून. त्यानंतर थोडासा मी फ्लॉवर घेतलेला आहे. साधारण एक अर्धी वाटी आपण फ्लॉवर, अर्धी वाटी घेवडा, अर्धी वाटी आपण मटारचे दाणे घेतलेले आहेत. एक वांग घेतलेलं आपण बारीक चिरून, गाजर घेतलेलं एक आपण अख्खा बारीक चिरून आणि बटाटा घेतलेला आहे. नंतर आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, 8-10 लसूण पाकळ्या, थोडी कढीपत्त्याची पानं, अर्धी वाटी ओलं खोबरं, 3 चमचे आपण तेल घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मी 1.5 चमचा. नंतर आपण इथे थोडेसं आपण अर्धा चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा तीळ घेतलेले आणि चवीपुरती मीठ. सुरुवातीला आपण वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून, कांदा आपण जे घेतले होते ना मोठा चिरून, त्यातला आपण थोडासा कांदा आपण घातलेला आहे तेलामध्ये. कांदा थोडा परतून झाला की नंतर आपण त्यामध्ये आपले तीळ जे आहेत ते घातले, 1 चमचा आपण तीळ घेतलेले तिथे. नंतर त्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. 7-8 लसूण पाकळ्या घेतल्यात तरी चालतील. लसूण आपला कांदा थोडा परतून झाल्यानंतर आपण ओलं खोबरं जे आहे ते फ्राय करून घेऊया. खोबरं आपलं मस्त परतून झालं की गॅस बंद करून आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता आपण घेतले 2-4 पानं ती घालणार आहोत. ते थोडे आपण त्याच्यावरती परतून लगेच ते आपण मिक्सरमध्ये लावून घ्यायचे. कोथिंबीर मात्र आपण गॅस चालू असताना घालायची, नाही काळी पडेल म्हणून आपण ती शेवटला घातली. एकीकडे आपण वाटण आपलं वाटून ठेवूया आणि आपण इथे पॅनमध्ये आता तेल घालून घेणार आहोत. 2 मोठे चमचे आपण तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. जिरं आपलं तडतडायला लागलं की त्यामध्ये आपण कांदा चिरून घातला होता तो घालणार आहोत. कांदा आपण परतून घेऊया. त्या 2 कांद्यामधला आपला एक अर्धा कांदा आपण वाटण्यासाठी वापरला आणि 1.5 कांदा आपण इथे फ्रायला घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो आपण आता परतून घेतलेला आहे. नंतर आपण एक एक करून आपल्या सर्व ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या साफ करून धुवून त्या घालणार आहोत. मटारचे दाणे वगैरे आपण तेलावरती घातल्यानंतर त्याचा रंग जो असतो तो मस्त हिरवागार राहतो. तिथे आपण आता घेवडा घालून घेतलेले आणि मटारचे दाणे जे आहेत ते आपण घालून घेतलेले आहेत. तेलावर तिथे मस्त परतून घेऊया आपण. एक 2-3 मिनिटं तरी आपण ते परतून घेणार आहोत तेलावरती. नंतर आपण गाजर घातलेला आहे. गाजरचे तुकडे तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार करा. तुम्ही यामध्ये हरभऱ्याचे जे दाणे असतात ते घातलात फ्रेश वाले ते पण चालतील. इथे मी फ्लॉवर आणि बटाटा घालून घेतलेला आहे. तसं आपण शेंगदाण्याचा पण काही जण वापर करतात. वालाच्या शेंगा असतील मिळाल तर वालाच्या शेंगांचे दाणे सुद्धा आपण घालू शकतो. म्हणजे या सीझनला ज्या भाज्या मिळतात ना त्याच्यात जास्तीत जास्त आपण इथे वापरणार आहोत. इथे आपण वांग सुद्धा घातलेलं आहे. काही ठिकाणी म्हटलं की 5 प्रकारच्या भाज्या मिळून ही भाजी केली जाते. तशा पण पद्धतीने आपण केल्यात तरीही चालेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्यांचं प्रमाण किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या वापरू शकता. इथे मी हळद आणि धणा घालून घेणार, म्हणजे धण्याची पावडर आणि हळद घातलेली आहे. तसंच त्यामध्ये आपण आता परतून घेऊया आणि नंतर आपला घरगुती मसाला आपण घालून घेणार आहोत. इथे आपण आता मसाला घातलेला आणि मसाला घातल्यानंतर आपण त्यामध्ये परतून घेतलेली भाजी आपली ही थोडीशी एक साधारण 1-2 मिनिटं आपण इथे वाफ काढून घेऊया.
त्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनिटांनी आपण झाकण काढणार आहे. ही अशा प्रकारे केलेली भाजी सुद्धा छान होते. पण वाटण मी इथे लावलेलं आहे. थोडंसं आपण अर्धी वाटी खोबरं वापरून मस्त असं वाटण त्यामध्ये घालणार आहोत. त्यामुळे ग्रेव्हीची आपली छान अशी भाजी तयार होते. आपण बघाल आपलं वाटण किती हिरवंगार आहे ते. वाटणामध्ये थोडं आपण परतून घेऊया आपली भाजी. नंतर वाटणाचं पाणी आणि थोडंसं एक्स्ट्रा पाणी घालून आपण ती भाजी मस्त शिजवून देणार आहोत. आपण सुरुवातीला सर्व भाज्या तेलावरती परतल्या गेल्या कारण त्या अर्धवट शिजलेल्या सुद्धा आहे. त्यामुळे ही नंतर भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम मात्र इथे मी कमी केलेली आहे. इथे वाटणाचं थोडं 1 वाटी पाणी मी घातलेलं आहे. मस्त असा सुगंध भाजीचा दरवळत आहे. भाकरीसोबत आणि चपातीसोबत आपण ही भाजी नक्की तसंच भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. भोगीची भाजी आपण वर्षातून एकदा नक्कीच आपण या खास दिवसासाठीच करतो. चवीपुरती मीठ घालून घेऊया. थोडंसं तुम्हाला जर पाणी हवं असेल तर तुम्ही त्यात थोडंसं पाणी वाढवू शकता. नंतर आपण झाकण ठेवून एक साधारण आपल्याला 8 ते 10 मिनिटं गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण शिजवून घेणार आहोत. आपण आता एकदा चेक करूया आपली भाजी शिजली आहे का. मस्त असं आता छान असा वाटणाचा एक सुगंध आणि भाजीचा सुगंध दरवळत आहे. आपल्याला बघायला पण इथे भाजी आपली व्यवस्थितरित्या ग्रेव्हीची तयार झालेली आहे. इथे मी बटाटा आणि मटार बघणार आहे शिजून झालाय का ते. आपण बघायला ते मटार आपला व्यवस्थित शिजून झालेला आहे. तसाच बटाटाही शिजून झालेला आहे. अशा प्रकारे आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे. मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्र-मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारे आपली भोगीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे.